नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सवर पाहतच असतो, पण तुमची जी काही जानेवारीमध्ये एक्झाम आहे त्याला अनुसरून मी एक सराव लेक्चर्स आणावेत अशी माझी इच्छा होती. त्यामुळे मी त्याचे एक टॉप 100 क्वेश्चन्स तयार केले होते. त्याचा पार्ट 1 आपण काल पाहिलात, 1 ते 50 प्रश्न, आणि आज आपण त्याचा एक सेकंड पार्ट बघत आहोत, ज्यामध्ये 51 ते 100 सराव MCQs आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, जे की तुम्हाला तुमच्या जानेवारीमध्ये होणाऱ्या MPSCच्या एक्झामसाठी खूप उपयोगी पडतील आणि एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा. वेळ कमी आहे, त्यामुळे 1-2 वेळा जरी हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तरी चांगलं रिव्हिजन तुमचं यातून होऊ शकतं. लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा, ही विनंती आहे. तर आजचे आपण प्रश्न सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 51. 2025च्या ब्रिक्स परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केले? तर मी तुम्हाला याचं डायरेक्टली आन्सर सांगते आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, ब्राझील या देशाने. तर 2025मध्ये ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद ब्राझीलकडे होते, ज्यात प्रमुख उदयोन्मुख देशांनी सहभाग घेतला होता. प्रश्न क्रमांक 52. ग्रामीण वाहतुकीसाठी 2025मध्ये मुख्यमंत्री अंत्योदय परिवहन योजना कोणत्या भारतीय राज्याने सुरू केली, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, हरियाणा. ही योजना हरियाणा सरकारने ग्रामीण भागातील गरीब व गरजू लोकांसाठी स्वस्त आणि सुलभ वाहतूक सुविधा देण्यासाठी सुरू केली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 53. रामप्पा मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे, असा प्रश्न आहे. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, तेलंगणा इथे. रामप्पा मंदिर तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यामध्ये असून ते काकतीय स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध आहे, हे त्याचं विशेष आहे. प्रश्न क्रमांक 54. अलीकडे हिमालयीन प्रदेशातील कोणत्या स्वदेशी कुत्र्याच्या जातीला ICAR, NBAGR यांनी मान्यता दिली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, गड्डी, असं त्या कुत्र्याची जात आहे. तर त्याचं स्पष्टीकरण आहे इथे शॉर्टमध्ये. तर गड्डी ही हिमालयन प्रदेशातील मेंढपाळ समुदायांकडून वापरली जाणारी मजबूत व विश्वासू स्वदेशी कुत्र्यांची जात आहे, असं त्याचं विशेष आहे. पुढील प्रश्न क्रमांक 55. एक मिनिट. पहिला रायसीना मध्य पूर्व परिषदचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, अबुधाबी इथे. रायसीना मध्य पूर्व परिषदेचे पहिले आयोजन अबुधाबी येथे करण्यात आले. ही परिषद भारत आणि मध्य पूर्व देशांमधील धोरणात्मक व कूटनीतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी आयोजित केली जाते. प्रश्न क्रमांक 56. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी इंटरनॅशनल सोलार अलायन्स केंद्र स्थापन करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत महत्त्वपूर्ण करार केला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, फ्रान्स यांच्यासोबत. हा करार नवीकरणीय ऊर्जा आणि सौर ऊर्जेच्या जागतिक वापराला चालना देण्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 57. अर्थसंकल्पीय उपक्रमांतर्गत बिहारमध्ये मखाना लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, मखाना मंडळ. प्रश्न क्रमांक 58. 2025च्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात केले जाणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे टोकियो, जपान येथे. पुढील प्रश्न क्रमांक 59. भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण AWAI नवीन प्रादेशिक कार्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात स्थापन केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, काशी येथे. वाराणसी काशी हे राष्ट्रीय जलमार्ग 1 वरचे महत्त्वाचे केंद्र आहे. जलमार्ग विचारला इथे. प्रश्न क्रमांक 60. पोंडुरा खादी या उत्पादनाला GI जॉग्राफिकल इंडिकेशन
टॅग कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. पर्याय क्रमांक सी. आंध्र प्रदेश कोणत्या जिल्ह्यात आंध्र प्रदेशच्या कोणत्या जिल्ह्यात हे तयार केले जाते? तर श्रीकाकुलम. या GI टॅग प्राप्त उत्पादनाची ओळख काय? तर अतिशय बारीक हातमागावरती विणलेली खादी आहे ही, त्यामुळे ती विशेष आहे. पुढील प्रश्न क्रमांक 61. अलीकडेच MSME साठी कर्ज हमी देण्यासाठी सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. MSME साठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना, MCGS MSMEs. ठीक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 62. द वर्ल्ड आफ्टर गाझा या अलीकडे प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पंकज मिश्रा हे त्याचे लेखक आहेत. या पुस्तकात जागतिक राजकारण आणि गाझा संघर्षानंतरच्या परिणामांवरती सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 63. जागतिक पर्यावरण दिन 2025 ची संकल्पना काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्लास्टिक प्रदूषण समाप्त करणे. प्रश्न क्रमांक 64. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे NDRF आपला स्थापन दिवस कधी साजरा करते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 19 जानेवारी. NDRFची स्थापना 19 जानेवारी 2006 रोजी करण्यात आली होती. हा दिवस आपत्ती व्यवस्थापनातील NDRFच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची आठवण म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 65. 2025 मधील 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात सादर होणाऱ्या त्रिसेवा म्हणजे ट्राय सर्व्हिसेस चित्ररथाची संकल्पना थीम काय होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सक्षम आणि सुरक्षित भारत. त्रिसेवा चित्ररथात लष्कर, नौदल आणि हवाई दल यांचा संयुक्त सहभाग दर्शविला आहे या माध्यमातून. प्रश्न क्रमांक 66. विजय हजारे करंडक 2024-25च्या अंतिम सामन्यात विदर्भ संघाचा पराभव करून कोणत्या संघाने विजेतेपद पटकावले? असा प्रश्न आहे. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कर्नाटक यांनी. पुढील प्रश्न क्रमांक 67. चर्चेत असलेला पोलावरम बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. पर्याय क्रमांक सी. पोलावरम बहुउद्देशीय प्रकल्प गोदावरी नदीवरती उभारण्यात येत आहे आणि हा प्रकल्प सिंचन, जलविद्युत निर्मिती आणि पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 68. राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? असा प्रश्न आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मध्य प्रदेश इथे. पुढील प्रश्न क्रमांक 69. 2025 मध्ये अमेरिकन डॉलरसोबत कोणते चलन एक साल्वाडोरमध्ये कायदेशीर चलन म्हणजे लीगल टेंडर म्हणून घोषित करण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे बिटकॉइन. एल साल्वाडोर हा बिटकॉइनला कायदेशीर चलनाचा दर्जा देणारा जगातील पहिला देश आहे आणि अमेरिकन डॉलरसोबत बिटकॉइनला वापर अधिकृत व्यवहारांसाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 70. 2025 मध्ये सुरू करण्यात आलेल्या समग्र शिक्षा योजनेचा उद्देश कोणत्या क्षेत्रातील सुधारणा करणे हा आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे शालेय शिक्षण. प्रश्न क्रमांक 71. 2025 मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर याचे योग्य उत्तर आहे ज्ञानेश कुमार. पर्याय क्रमांक बी. आणि प्रश्न क्रमांक 72. नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च NCAER चे नवीन महासंचालक डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पूनम गुप्ता यांचा. पुढील प्रश्न क्रमांक 73. उच्च उंचीवरती उडणाऱ्या विमानांचा शोध घेऊन
घेऊ शकणारा जगातील पहिला खोल समुद्र रडार जे डीप सी रडार कोणत्या देशाने विकसित केला आहे असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन याने. प्रश्न क्रमांक 74, जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुजरात येथे. पुढील प्रश्न क्रमांक 75, प्रोजेक्ट वीर गाथा 4.0 हा कोणत्या मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संस्कृती मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 76, द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शिखर धवन यांचं. पुढील प्रश्न क्रमांक 77, ऑस्ट्रेलियन ओपन 2025 स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जानिक सिन्नर यांनी. प्रश्न क्रमांक 78, भारताचे पहिले डिजिटल नोमॅड विलेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ इथे. ही संकल्पना दूरस्थपणे काम करणाऱ्या व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी राबवण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 79, इस्रोच्या द्रव प्रक्षेपण प्रणाली केंद्र म्हणजे लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर LPSC चे संचालक म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एम मोहन यांची. प्रश्न क्रमांक 80, रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारासाठी क्वार्टेमी या दुसऱ्या लिव्हिंग ड्रगला कोणत्या संस्थेनं मान्यता दिली आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे केंद्रीय औषध मानके नियंत्रण संस्था म्हणजे CDSCO या संस्थेने. पुढील प्रश्न क्रमांक 81, बेलारूस देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अलेक्झांडर लुकाशेंको यांची. प्रश्न क्रमांक 82, सुधारित प्रमाणपत्र मूळ प्रणाली कोणत्या संस्थेनं सुरू केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे परकीय व्यापार महासंचालक, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड असं त्याचं नाव आहे. पुढील प्रश्न क्रमांक 83, राष्ट्रीय वैद्यक आयोग चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर अभिजात शेठ यांची. प्रश्न क्रमांक 84, भारतीय नौदलात प्रकल्प 17A अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली दुसरी स्टेल्थ फ्रिगेट कोणती आहे असा प्रश्न आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे INS उदयगिरी. पुढील प्रश्न क्रमांक 85, जितेंद्र पाल सिंग यांची अलीकडेच भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणत्या देशात नियुक्ती करण्यात आली आहे असा प्रश्न आहे. तर त्याचे योग्य उत्तर आहे इस्रायलचे. प्रश्न क्रमांक 86, 2025 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने किती व्यक्तींना सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे 7 जणांना. तर इथे मी त्याची यादी देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की आपल्या पुरस्कारामध्ये पण हा प्रश्न आला होता, पण तिथे मला मेन्शन करता आले नव्हते की किती 7 जण कोण आहेत, कारण की दुसरा जो पुरस्कार आहे तो 139 जणांना घोषित केलेला आहे, तर ते तर आपण एवढं देऊ शकत नाहीत. पण 7 जण कोण आहेत पद्मविभूषण ज्यांना मिळालेलं आहे, तर ते 7 व्यक्ती हे आहेत. हे तुम्ही मेमोराईज करू शकता. पुढील प्रश्न क्रमांक 87, ॲक्शन समिट 2025 कुठल्या शहरात आयोजित होणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पॅरिस इथे. प्रश्न क्रमांक 88, हँडलूम संमेलन मंथनचे उद्घाटन कोणी केले?
तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गिरिराज सिंह यांनी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 89. वर्ल्ड ज्युनियर शूटिंग चॅम्पियनशिप 2028 कुठल्या देशात आयोजित होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया येथे. प्रश्न 90वा, 76व्या प्रजासत्ताक दिन 2025च्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या रथात वर्गात प्रथम पारितोषिक कोणत्या राज्याच्या चित्ररथाला मिळाले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 91. भारताची पहिली स्वदेशी फोटोनिक रडार कोणत्या संस्थेनं विकसित केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, DRDOनी. प्रश्न क्रमांक 92. फिट इंडिया मूवमेंटने 2025मध्ये कोणता वर्धापन दिन साजरा केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6वा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 93. जपान भारत समुद्री सराव जिमेक्स 22 च्या हार्बर फेस्टचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर त्याचे योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक आहे बी, विशाखापट्टणम येथे. आणि 94, प्रश्न क्रमांक 94. 32 वर्षांच्या सेवेनंतर कोणत्या नौदलाच्या जहाजाला नुकतेच सेवानिवृत्त करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, INS अजय. प्रश्न क्रमांक 95. मेरी योजना हे पोर्टल कोणत्या राज्य सरकारने सुरू केले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तराखंड याने. प्रश्न क्रमांक 96. IPL 2026च्या लिलावात इतिहासातील सर्वात महागडे म्हणजे अनकॅप्ड खेळाडू म्हणून कोणत्या खेळाडू संयुक्तपणे ठरलेले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 97. बावीसावे एशियन भारत शिखर परिषद एशियन इंडिया समिट कुठे आयोजित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, थायलंड येथे. 98, प्रश्न क्रमांक 98. जगातील पहिला अणु ऊर्जेवरती चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्र बुरेव्हेत्स्निकची चाचणी कोणत्या देशाने केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रशिया याने. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 99. AI ॲक्शन समिट 2025चे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पॅरिस येथे. आणि आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 100. 2025मधील जागतिक आर्थिक मंचाची म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF ची वार्षिक बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर याचं योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड येथे. तर हे जे काय मी टॉप 100 क्वेश्चन्स काढले होते ते तुम्हाला 2 भागात मी दिलेले आहेत. तर त्याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. तुम्ही लेक्चर 2 वेळा जरी पाहिलेत रिपिटेटिव्ह तरी एक छान रिव्हिजन होऊन जाईल आणि एक्झाममध्ये तुम्हाला हे प्रश्न जरूर बघायला मिळतील आणि तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल. आणि लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं याबद्दल थँक्यू सो मच.